विसरला
जाऊने
हन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलदरशक्तिस्वधाम्नाम् अन्यांशहस्ताचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिपुत्रम् खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरारे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदानं कृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं हरि ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या। हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो सुन लो राम रसायन तुम्हारे पास सदा रहो रघुपति के दासा सदा रहो रघुपति के दासा पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार दुख भंजन मारुति नंदन दुख भंजन मारुति नंदन सुन लो विनती पवन सुत विनती तीन शीरे साह हाथ तया माझे दंड
नरदेह दुर्लभ पावला प्राणी देवासी विसरला सुख मानिले संसारी जाऊन पडला अघोरी संसार सिंधुशी तारक स्वामी दत्तराज एक सुख मानिले संसारी जाऊन पडला अघोरी त्याचे नाव आठविता चुकली भवार्णवाची वार्ता सुख मानिले संसारी जाऊन पडला अघोरी एका जनार्दनी दत्त पूर्ण करती मनोरथ सुख मानिले संसारी जाऊन पडला अघोरी परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांच्या कल्पतरू सद्घन चिद्घन आनंद घन अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या चरणी वंदन करून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवंतांच्या चरणी वंदन करून श्री आदिशक्ती जगज्जननी तुळजा भवानी मातेच्या चरणी कोटी कोटी वंदन करून महाराष्ट्राचं कुलदैवत मार्तंड भैरव खंडेरायाच्या चरणी कोटी कोटी वंदन करून इको झिरो करा ऑपरेटर साहेब इको झिरो करा आणि मॉनिटर द्या जरा जे मॉनिटर लय मोठे दिसू राहिले ना आवाज अजिबात येऊन नाही राहिला हॅलो हॅलो आपल्या सद्गुरु गुरुदेव दत्त महाराज आश्रम सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या गंगागिरी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परम आदरणीय महंत गुरुवर्य सद्गुरु रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांचे कृपापात्र शिष्य परम आदरणीय महंत सुदामजी महाराज यांच्या या स्थानावर आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी गेल्या 1.5 वर्षापासून या आश्रमाला एक आगळं वेगळं स्वरूप आलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ही जमीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांना दान देण्यात आलेली होती, परंतु मधल्या काळामध्ये बरेच वर्ष या ठिकाणी कोणी साधू संत महात्मा याची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. आणि मी असं म्हणेल ही जागा कदाचित आमच्या सुदामजी महाराजांकरता नारायणगिरीजी महाराजांनीच राखीव ठेवलेली होती. आणि म्हणून असा एक योग्य तोला मोलाचा आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा महात्मा अत्यंत तरुण तेजस्वी असा तुम्हाला प्राप्त व्हावा अशी इच्छा सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांची गुरुवर्य रामगिरी महाराजांची आणि आपण सर्वांनी सुद्धा आदरणीय रामगिरीजी महाराज किंवा गोदावरी धाम बेट सरला यावर प्रचंड श्रद्धा असल्या कारणानं या आश्रमासाठी तन मन धारणेने सहकार्य केलं. म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसलोय या ठिकाणी हा जो सगळा मुरुम टाकलेला आहे ही काही साधारण गोष्ट नव्हती. आमच्या सर्व तरुणांकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा कारण हे बघा की आज या ठिकाणी हे जे उभं राहत आहे या माध्यमातून आजूबाजूचा संपूर्ण परिसर जो आहे तो परिसर पवित्र राहणार आहे आणि आपल्या मुलाबाळांवर हे पिढ्यानपिढ्याचे संस्कार या ठिकाणावरून होणार आहेत. आणि म्हणून या स्थानाला तुम्ही इतकं सहज समजू नका. या स्थानाचं महात्म्य हे फार मोठं होणार आहे. त्याचं कारण असं आहे की सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेनं किंवा गंगागिरी महाराजांच्या समाधी मंदिराशी या जागेचं नातं जोडलेलं आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांशी या जागेचं नातं जोडलेलं आहे. गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या नावाशी या जागेचं नातं जोडलेलं आहे. आणि म्हणून हे कार्य अगदी आमूलाग्र अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी होणार आहे. आणि आदरणीय सुदामजी महाराजांनी अर्थातच मला
आज या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा दिली. खऱ्या अर्थाने आज भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव आहे आणि विक्रम महाराज आज संपूर्ण देशभर भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा केला जातोय. आता वेळेमध्ये मतांतर आहेत. कोणी दुपारी 12 वाजता जन्म साजरा करतं, कोणी सायंकाळी 6 वाजता साजरा करतं. परंतु महाराजांनी सांगितलं की आपली प्रत्येक महिन्याची पौर्णिमा असते आणि त्या पौर्णिमेला आपण या ठिकाणी कीर्तन आणि अन्नदानाचं काम करत असतो. आणि म्हणून त्यावेळेला 6 वाजता काही जन्मोत्सव झाला नाही आणि म्हणून कीर्तनाच्या शेवटी आपण या ठिकाणी भगवान दत्तात्रयांच्या या प्रतिमेवर फुलं अर्पण करून तो जन्मोत्सव साजरा करणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं मंदिर होणार आहे आणि भगवान दत्तात्रय हे आदिगुरु आहेत. भगवान दत्तात्रय हे आदिगुरु आहेत. त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ आहेत, त्याच्यानंतर गोरक्षनाथ आहेत, मग गहिनीनाथ आहेत, मग निवृत्तीनाथ आहेत, मग ज्ञानेश्वर महाराज आहेत, मग तुम्ही गंगागिरी महाराज आहेत, त्याच्यानंतर मग नारंगिरी महाराज आहेत, मग रामगिरी महाराज आहेत, मग आपण आहोत. विठ्ठल 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 सर्व तरुणांना एकदा पुन्हा कोटी कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी माझ्या सेवेकडे येतो. सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राची काशी म्हणून जिच्याकडे बघितलं जातं ते म्हणजे श्री क्षेत्र पैठण. या पैठण क्षेत्रामध्ये ज्यांचा जन्म झाला, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार असं ज्यांना म्हटलं गेलं ते शांती ब्रह्म दिनकरांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज. त्या एकनाथ महाराजांचा हा उपदेशवर प्रकरणातला 5 चरणाचा अभंग जो नाथ महाराजांच्या गाथ्यातला आहे तो अभंग निरूपणा करता निवडलेला आहे. जवळजवळ अभंग भजन मंडळाच्या पाठांतरातला नसला तरी पण तुम्ही गुगलवर सर्च करा. गुगलवर सर्च केला की तुम्हाला हा अभंग लगेच सापडेल आणि आपल्याकडे मोबाईल नेट चालू आहे, लगेच सापडेल. म्हणजे मग पुढचे प्रमाण द्यायला आपल्याला अडचण येणार नाही, हे का नाही. माझं काम वाढणार नाही. तसं आमचे दिनकरांना असल्यामुळे मला जास्त काळजी करण्याचं काही काम नाही, हे का नाही. आपल्या फडाचे ते एक ज्येष्ठ गायक आहेत आणि म्हणून थंडी आहे की नाही. परंतु आता थंडी धरून चालणार नाही. थंडीला जर धरलं तर कीर्तन होणार नाही आणि कीर्तन पण करायचंय आणि थंडीला पण दूर करायचंय. आता आम्ही पण माणसंच आहोत. माझ्या अंगात ना स्वेटर आहे ना मफलर आहे, फक्त फेटा बांधलेला आहे, तरी पण कान मात्र उघडे आहेत, ठीक नाही. आणि म्हणून अगदी फक्त टाळी वाजवताना अगदी मोकळ्या मनानं हातावर हात आदळून जोरात टाळी वाजवा. जी ऊर्जा निर्माण होईल ना त्या ऊर्जेमध्ये किती ताकद येते बघा. एवढंच नाही तर आपल्या काही शरीरावर ॲक्युपंक्चरचे पॉइंट्स आहेत. म्हणजे आपल्याला जर वाटत असेल आपली दृष्टी कमी होऊ नये तर या बोटाच्या तर्जनी बोटाच्या हा खालचा भाग असा सारखा दाबायचा. हा दाबला की आपली दृष्टी कमी होत नाही, नजर कमी होत नाही. हा भाग पंच करायचा. अनेक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर चिडचिड होत असली, डोकं शांत राहत नसलं तर या दोन्ही बोटांना असं पकडायचं आणि असं दाबायचं. इकडे तुमची चिडचिड होणार नाही, तुम्हाला टेन्शन येणार नाही, त्रास होणार नाही. फक्त हे 2 बोट असे पंच करायचे. आता सगळे वेगळे वेगळे आजार सांगण्यात माझं कीर्तन संपून जाईल. त्याच्यापेक्षा मी एकच पर्याय सांगतो तुम्हाला. टाळी अशी बरोबर टाळीवर टाळी जोरात वाजवायची. ती जोरात जर वाजवली तर तुमच्या 2 मिनिटं जर रोज प्रतिदिवस विठ्ठल म्हणून टाळी वाजवली, विठ्ठल म्हणून जर टाळी वाजवली, याच्यावर पुण्यातल्या 60 डॉक्टरांनी रिसर्च केला.
की आपली दिंडी ज्या वेळेला पंढरपूरला जाते त्यावेळेला 80तले 85तले वारकरी ज्या वेळेला चेकअपला दवाखान्यात जायचे ना, त्यांचं हृदय 25तल्या माणसासारखं धडधड करायचं. त्या डॉक्टरांना आश्चर्य वाटल्यानंतर त्यांनी त्याच्यावर रिसर्च केला. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की हे वारकरी सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणतात, आणि ज्या वेळेला आम्ही विठ्ठल म्हणतो त्यावेळेला तुम्ही विठ्ठल म्हणून बघा, तुमच्या हृदयावर जर्क येईल. विठ्ठल हृदयाला जर्क बसतो, आणि हृदयाला जर्क बसला की हृदयाचा व्यायाम होतो. हृदयाचा काय होतो? व्यायाम होतो, आणि हृदयाची ताकद वाढते. एवढंच कशाला, तुम्ही ऑक्सिमीटर लावा, जे ऑक्सिमीटर असतं ना ते लावा. तुमचा ऑक्सिजन बघा 92 जर असला ना, विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात करायची, तो 98 पासून 100 पर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. नाही राहिलं तर मी कीर्तन करायचं सोडून दे. एवढी ताकद त्या नामस्मरणामध्ये आणि टाळी वाजवण्यामध्ये. टाळी वाजवण्यात जर टाळी वाजवली रोज 2 मिनिट तर गुडघे दुखणे, टाचा दुखणे, कंबर दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे. बरं, इथं बसलेल्यापैकी 90% लोक असे की ते पूर्ण आजारी पण नाही आणि पूर्ण बरे पण नाही, मध्येच टांगलेले. डॉक्टर सांगते तुम्हाला काहीच झालेलं नाही, इको कमी करा ना, 0 आहे ना. डॉक्टर सांगते तुम्हाला काहीच झालेलं नाही हो, पण मग मध्येच टांगलेले. तुम्ही फक्त 2 मिनिटं टाळी वाजवा. ती टाळी वाजवण्यातला तो सायंटिफिक रिझन आहे त्याच्या पाठीमागचा. ज्या ज्या वेळेला विठ्ठल होईल त्या वेळेला विठ्ठल विठ्ठल होईल. टाळी वाजवा, नामस्मरण करा. आता एवढं करून जर तुम्ही भजन केलं नाही तर त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ तुम्हाला सांगतो. आणि कीर्तनातली शपथ खोटी ठरत नाही बरं का. उद्या एखादा गेला तर परत आपलं नाव घ्यायचं नाही. भाऊ पाय शिट्टीनं मीच जायला बसलो, एवढी जोरात शिट्टी वाजवली त्यानं. हो, फार झणका बसला इकडे आमच्या कानात. आमच्याकडे पाय जरा थोडं, ऐका नाही, ऐका. अभंगाचा शब्दार्थ समजून घेऊ तर उद्या कीर्तन कळन. नाही तो लोक विनाकारण उसण्या तंबाखूला उसना चुना लावीत. रात्रीच्याच महाराजाची परीक्षा चालू होती. काय त्या बाबानं कीर्तन केलं काय नु, काहीच कळलं नाही. सुद्धा महाराजालाही कळत नाही कोणला आणावं कोणला नाही आणावं. लोक एवढे लांबून लांबून थंडी गारठ्याची जमा होत्या, आणि काहीचाच ताळमेळ लागला नाही. अशी परीक्षा माझी होण्यापेक्षा अभंगाचा शब्दार्थ कळून घ्या. तुकाराम महाराज सांगतात की या मानव देहाला आलेल्या प्राण्याला नरदेह दुर्लभ प्राप्त झाला, परंतु हा मानव प्राणी त्या देवाला, त्या ईश्वराला विसरला, आणि त्यानं काय केलं, विसरून संसारामध्ये सुख मानलं, आणि संसारात सुख मानल्यामुळे संसारातल्या उपभोगामुळे त्याला आघोरी नावाच्या नरकामध्ये जाऊन पडावं लागलं. परंतु जर तुम्ही संसार करत असाल तर हा जो संसार सिंधू आहे म्हणजे भवसिंधू, याला तारक जर कोण आहे तर एकनाथ महाराज म्हणतात स्वामी दत्तराजे एक, अभंगाचं तृतीय चरण आहे. आणि नाथ महाराज पुढे असं सांगतात, एवढंच कशाला, म्हणजे लोक असं म्हटले महाराज खरंच का आम्हाला भगवान दत्तात्रय या भवसिंधूतून तारतील का? त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं, आपलं नाथ महाराजांनी सांगितलं, हे बघा अहो तारतील का म्हणून काय म्हणता, त्यांचं नाव जरी तुम्ही आठवलं ना तरी पण तुमची ही भवार्णवाची जी चिंता आहे, भवसिंधूची जी चिंता आहे ती संपून जाईल. आणि एवढंच नाही, याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही मनोरथ असतील तर ते मनोरथ सुद्धा भगवान दत्तात्रय पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हा अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ. विठ्ठला 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 विठ्ठला. चला, ही सृष्टी जी निर्माण केलेली आहे ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केलेली आहे. या सृष्टीमध्ये, या पृथ्वीवर, या सृष्टीमध्ये आपल्याला रात्री अवकाशामध्ये, लक्षपूर्वक ऐका बर का, आपल्याला रात्री अवकाशामध्ये जेवढे तारे दिसतात ते तारे नसून ते काय तर ते सूर्य आहे. मग शास्त्रज्ञ या मतावर 100% ठाम आहेत, खगोलशास्त्रज्ञ, की ते जर सूर्य आहे तर त्यांना स्वतःची सूर्यमालिका आहे.
सूर्य जर आहे तर सूर्य मालिका आहे. मग तारे किती आहेत? अनंत आहेत. मग तारे जर अनंत आहेत तर सूर्य किती झाले? अनंत झाले. सूर्य अनंत झाले म्हणजे सूर्य मालिका अनंत झाल्या. आता या सूर्य मालिकेमध्ये हा सूर्य आहे आणि या सूर्य मालिकेमध्ये असणारे 9 ग्रह अधिक त्याच्यामध्ये उपग्रह आणि त्याच्यामध्ये असलेला हा पृथ्वी ग्रह, या पृथ्वी ग्रहावर परमेश्वराने सजीव सृष्टी निर्माण केलेली आहे. ही सृष्टी ईश निर्मित अशा प्रकारची सृष्टी आहे. मग किती जीव निर्माण केले? तर माणसाची लोकसंख्या जगाच्या अनुमानानं किंवा आपण आकडेवारीनं सांगू शकतो 7 अरब. मागे जनगणना झाली होती त्यावेळेला 7 अरब होती. आता ती 9 अरब झाली असेल फार तर फार. या महाराजजी, आदरणीय गोवर्धन गिरीजी महाराज आमचे कार्यक्रमाकरता उपस्थित झाले, धन्यवाद. हा, ऐका आता किती अरब? पहिली 7 अरब होती जगाची लोकसंख्या. आता फार तर फार किती असेल? 9 अरब असेल जगाची लोकसंख्या त्यावेळेला मोजली त्यावेळेला. आता माणसांची लोकसंख्या मोजता आली. मला सांगा या पृथ्वी तलावर एकूण गाढवांची संख्या किती? एकूण कुत्र्यांची संख्या किती? बरं, नुसत्या कुत्र्यांची संख्या नाही, त्यातल्या जाती किती? बरोबर आहे की नाही? त्यातले फक्त इवळणारे किती? त्यातले भुकणारे किती? कुत्रे. तुमच्या लक्षात येऊन राहिले ना? त्यातले आतून काड्या करणारे किती? कुत्रे. बरोबर आहे की नाही? सांगताच येत नाही ना किती प्रकार आहेत. गाढवांचे प्रकार सांगता येतात का? किंवा गाढव किती आहेत हे सांगता येईल का? मग आम्हाला जमिनीवर राहणारे पाण्यात किती सांगताच येऊ शकत नाही. म्हणून आमच्या संतांनी काय केलं? त्यांचं वर्गीकरण केलं. एकी केली जलचरे, एकी केली भूचरे, चराचरे एकी बहु केली. जलचर म्हणजे जे फक्त पाण्यात राहतात, बरोबर ना? जे उभयचर, जे दोन्हीकडे चालतात. दोन्हीकडे चालतात म्हणजे काय? पाण्यामध्येही चालतात आणि जमिनीवरही चालतात. आणि अजून एक उभयचर प्रकार सांगतो मी माझ्या मनानं, जो सप्त्यालाही चालतो आणि तमाशा आल्यावर सगळ्यात पुढे राहतो. दोन्हीकडे चालवतो म्हणजे इकडं कीर्तनाला पण आणि इकडे झिंगणांग चिकणांगला पण, दोन्हीकडे पण, ठीक आहे नाही? उभयचर म्हणजे दोन्हीकडे चालणारे. भूचर म्हणजे काय? जमिनीवर राहणारे. खेचर म्हणजे काय? आकाशमार्गे भ्रमण करणारे. आता हे प्राणी जे निर्माण केले परमेश्वराने, हे करत असताना प्रत्येक प्राण्याला परमेश्वराने एक विशेष गुण दिला, विशेष ज्ञान दिलं. उदाहरणार्थ, एका जणानं सकाळी सकाळी पेपर उघडला. पेपर उघडल्यानंतर पहिल्याच पानावर पहिलीच बातमी पहिल्याच विषयाची वाचायला मिळाली, ती अशी: अमुक अमुक गावमध्ये दरोडा पडला. चोरांनी 40,000ची कॅश, 20 तोळे सोनं चोरी करून नेलं. चोरांनी चोरी करून जात असताना घरातल्या माणसांना बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमध्ये 4 जण जागीच जण ठार झाले, तर 2 जण अत्यावस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. चोरीचा शोध लागावा या उद्देशाने गावातल्या लोकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. चोरीचा शोध लावला जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. बातमी संपली. 4 दिवसानंतर त्याच विषयाची, त्याच माणसानं त्याच पेपरला तीच बातमी वाचली की अमुक पोलिसांच्या अथक परिश्रमानं चोरीचा शोध न लागल्यामुळे श्वान पथक पाचारण करून श्वान पथकाच्या द्वारे चोरीचा शोध लावण्यात आला. बातमी संपली. आता जे काम माणसानं केलं नाही ते कोणी केलं? श्वान म्हणजे कोण? शुनी म्हणजे? अहो, मराठी भाषा एवढी समृद्ध आहे ना, एवढी समृद्ध आहे. श्वान म्हणजे कुत्रा आणि शुनी म्हणजे कुत्री. म्हणजे चांगला शब्द आहे. जरा एखाद्याला आपण वाईट बोलण्यापेक्षा एक कुत्रा म्हणणं, कुत्री म्हणणं हे वाईट आहे त्यांच्यासाठी. आपण त्याला एक कुत्र्या म्हणल्यावर ते असे कसे राग राग पाहतात आपल्याला. आपल्याला ते कळत नाही किती शिव्या देतात ते. मोकार शिव्या असडीत असेल ते मनातल्या मनात. आपल्याला काय त्यांचं मन वाचता येते का? श्वान म्हणजे काम माणसानं केलं नाही ते कुत्र्यानं केलं. माणूस हुशार आहे की कुत्रा हुशार आहे?
कुत्रा हुशार नाही, कुत्र्याचा तो गुण विशेष आहे. काय आहे बोला लवकर, काय गुण विशेष आहे? तसा राजहंस नावाचा एक पक्षी आहे. पाहिलाय का तुम्ही? नाही पाहिला? बगळा पाहिला का? बगळा पाहिला? हा, तुम्ही सगळे राजस्थानच्या वाळवटातून आले का? बगळा नाही, राजहंस नाही, मग काय कोंबड्या पाहिल्या तुम्ही? काय धंदा आहे भाऊ आता? निवळ आपले पाहून राहिले. बगळा कमीत कमी टीव्हीत तर पाहिला असेल ना. बगळा 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 आणि राजहंस दिसायला सारखेच, पण राजहंसाच्या समोर तुम्ही दूध पाणी एकत्रित करून ठेवा, एकाच चोचीनं राजहंस दूध बरोबर पितो आणि पाणी बरोबर खाली ठेवतो. आता मला सांगा, हेच काम जर माणसाला करायचं असेल तर मशीन लागतं दूध डेअरीवर. जे काम मशीन न करावं लागतं माणसाला, ते काम कशानं करतो? राजहंस चोचीनं करतो. म्हणजे राजहंसाचा तो काय झाला? गुणविशेष झाला. मग आता कुत्र्याचा, आता एवढे दोन उदाहरणं भरपूर झाले हे की नाही, वेळ कमी आपल्याकडं. जसा कुत्र्याचा एक विशेष गुणधर्म आहे, राजहंसाचा एक विशेष गुणधर्म आहे, तसा माणसाचा असा कोणता विशेष गुणधर्म आहे जो इतर प्राण्यांमध्ये नाही? पोरवणे अजिबात नाही. आपल्याला तरी एक होती, जास्तीत जास्त जुळे होती, लय झालं तर तिळे होती. डुकराला 6 होत्या रंग बदलून, ते पण रंग बदलून. कुत्री पा आपली ती डुकरीन पुढे चालली का 6 पिला अशी टामटुमीच चालते तिची मागे. आपणच आपलं पोरगं गाडीवर घेऊन चाललो, याच्यात काय नाही. डुकरीन सुद्धा चालती थाटात, कोंबडी सुद्धा चालती 60 पिल्ला घेऊन. रोबाबाद इकडून 30, इकडून 30, मागून मांजर आली, नेले 2. कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई वाटा वाट. अशी गंमत आहे. मला सांगतो, काय सांगत होतो मी? कीर्तन तर आहेच. हा, राज माणसाचा विशेष गुण, घर बांधणं अजिबात नाही. कशावरून? तुम्ही सुगरणीचं घर काढा, इंजिनियर समोर ठेवून त्याला म्हणा, साहेब एवढा प्लॅन करून द्या. सुगरणीचं घर काढा, बघतो सुगरणीचं घर, त्याच्या समोर ठेवा, त्याला म्हणा, साहेब एवढा प्लॅन करून द्या म्हणा. करतील प्लॅन? अजिबात नाही. बरं, सुगरण घर कुठं विनते माहिती का? टांगत्या विहिरीतल्या फांदीत, ते पण करंगळी एवढ्या जाड फांदीला. का माहिती का? साप जर वर चढला ना आणि त्या फांदीचा आधार घेऊन तो आला, तर त्या बारक्या फांदी वर त्याला जाताच येत नाही. ती फांदी बारीक असल्यामुळं त्याच्या वजनाने ती वाकली का तो साप विहिरीत पडतो. तो एकदा विहिरीत पडला, नो आपी, परत वर यायचं काम नाही. त्याला वर आणायचं असेल तर काय करावं लागत? बोरटीची काठी. दुसरं सुगरणीचं घर राहतं बोरटीच्या काठीत. मला सांगा, याच्यापेक्षा सिक्युरिटी काय? सिक्युरिटी आपणच सिक्युरिटी जपतो, याचा काय विचार आहे? हे पशु पक्षी प्राणी, अहो तिथंच पिल्लाला जन्म द्यायचे, तिथं अंडे द्यायचे, तिथं उबवायचे, तिथं जन्माला घालायचे, तिथं खाऊ पिऊ घालायचं, तिथून त्यांना उडवायला शिकवायचं. अरे आपण संसार करतो, ते संसार करतात. आपल्याला भय आहे, त्यांना भय आहे. आपल्याला निद्रा आहे, त्यांना निद्रा आहे. आपल्याला मैथुन आहे, त्यांना मैथुन आहे. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत पशुभीर नराणाम ज्ञानम हितेशादिको विशेष ज्ञानेन हिनः पशुभिः समाना. कोणतं ज्ञान कुणाकडे आहे? माणसाकडे एक विशेष गुण आहे जो त्यांच्याकडे नाही. हे चिदेही घाणे देवाचे भजन,
करे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. यालाच कळतं पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय, नीती काय, अनिती काय, शास्त्र काय, साधू काय, संत काय, देव काय, सोमवार काय, एकादश काय, शिवरात्र काय, दत्त जयंती काय, यालाच कळतं. तुम्ही गाढव कधी दिंडी जाताना पाहिले का? तुम्हाला दिंडीत दिसले का बाबा 10-5 डुकर चालले बा दिंडीमध्ये झेंडे बिंडे घेऊन? डुकर उडते कडाला बसून, हे चालले तर बापाचं श्राद्ध घालायला कुठे चालले? असे काही गिट्टिंगले वाले लोक वारकऱ्यांची चेष्टा करतात. हे ज्ञान नाही कुठं, पशु पक्षी प्राण्यांमध्ये नाहीये. माणूस म्हणून जन्माला आला हे जर सिद्ध करायचं असेल, पहिली राष्ट्रनिष्ठा ओळखली पाहिजे. दुसरी धर्मनिष्ठा ओळखली पाहिजे. तिसरी संतांवरची निष्ठा ओळखली पाहिजे. आणि चौथी देवावरची निष्ठा ओळखली पाहिजे. विठ्ठला 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 ती ओळखली नाही, ती जर त्यांनी ओळखली नाही आणि तो जर त्याला विसरला, तर मग मात्र ज्ञानोबराय सांगतात, अग तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जय दीपा प्रकाश स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला, जैसा दीपा सवे हरपला प्रकाश जाय. म्हणजे काय? स्वधर्म लोपल्यानंतर तुमचं दुःख, तुमचं सुख लगेच संपणार आहे. मी एक प्रश्न करतो, तुम्हाला सर्वांना प्रश्न करतो. मला सांगा, दिवा विजल्यावर अंधार किती वर्षात येईल? लय बुचकाळत पडले तुम्ही. दिवा विजल्यावर अंधार किती वर्षात येईल? एक महिना, एक दिवस, एक तास, एक मिनिट, एक सेकंद, सेकंदाच्या 10व्या भागात दिवा विजला की तात्काळ अधर्म अंधार आहे. तसं स्वधर्म संपला की तुमचं सुख क्षणात संपणार. स्वधर्मो निधनम श्रेयः परधर्मो भयावयः. स्वधर्म पालन करणं हे माणसाचं पहिलं कर्तव्य. लक्षात ठेवा. हे स्वधर्म पालन करण्यामध्ये जर त्याची कसर होत असेल, त्याच्या जीवनातलं सुख संपलं. त्याच्या जीवनात फक्त दुःख आणि दुःख आणि फक्त दुःख आहे. स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म पालन म्हणजे काय? तर स्वधर्म पालन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वधर्म पालन केलं, ते स्वधर्म पालन काय आहे ते सांगतो तुम्हाला. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट नव्हतं. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट नव्हतं.
छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट गोठ्यातली गाई, घरातली बाई आणि अंगणातली तुळस सही सलामत राहिली पाहिजे. हे होतं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं. पण पहिली राष्ट्रनिष्ठा विसरू नये. राष्ट्र संपलं, राष्ट्र संपला की आमचं अस्तित्व संपलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आहे. जो मतदान करणारा नागरिक आहे त्याच्या प्रत्येकाचा हा देश आहे आणि त्याचं ते कर्तव्य आहे. कारण आपण ज्या मातीत बसलो, ही माती आपल्याला दिसताना जरी काळी दिसत असली रंगानं, तरी लक्षात ठेवा हिला जर इतिहासाच्या दृष्टीने आम्ही पाहिलं तर ती रक्तानं लाल झालेली दिसेल. ज्या मातीत तुम्ही बसला, या मातीवर आमच्या या कितीतरी मातांनी अभिषेक करत असताना दह्याचा अभिषेक केलेला नाही, दुधाचा अभिषेक केलेला नाही, मधाचा अभिषेक केला नाही, स्वतःच्या मुलाच्या रक्ताचा अभिषेक या मातृभूमीवर केला. म्हणून आम्ही आज या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये बसलेलो आहोत. हे स्वातंत्र्य 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 म्हणजे असं काही सहज मिळालं नाही. स्वातंत्र्य काय विना ढाल विना तलवार हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नाही. फक्त आंदोलनानं चळवळीनं हे मिळालेलं नाही. याच्याकरता नेताजींना विदेशात जाऊन आझाद हिंद फौजेची स्थापना करावी लागली. इंग्रजांच्या विरुद्ध बंड करावं लागलं, संघर्ष करावा लागला. अरे ज्या वयामध्ये मुलं गोऱ्या गोमट्या मुलीबरोबर लग्न करून संसार थाटण्याची स्वप्न पाहतात, त्या वयामध्ये आमचे चंद्रशेखर आझाद छातीवर गोळी झेलून हसत हसत प्राण सोडतात. ज्या वयामध्ये संसार थाटण्याची मुलं स्वप्न पाहतात, त्या वयामध्ये आमचा भगतसिंग आणि आम्हाला महाराष्ट्राचा आहे म्हणून ज्याचा स्वाभिमान वाटावा तो राजगुरु, नगरचा राजगुरु, यांना फाशी देण्यात आली. फाशी घेत असताना त्यांनी फाशी जी स्वीकारली ना, ती रडत रडत नाही स्वीकारली, हसत हसत स्वीकारली. का? कशासाठी? त्यांनी आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आपण गमवावं याच्यासाठी नाही ना. त्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य कमवलं. काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांनी त्याकरता भोगली. आपल्या संसाराचा सर्व त्याग त्यांना करावा लागला. कशासाठी? कोणासाठी? का? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पावलाला मृत्यू असताना सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी शिवबा राजांना स्वराज्यामध्ये लोटलं. का? म्हणून देव, देश आणि धर्म याचा विसर आमच्याकडून कधी पडू नये. जब घायल हुआ ये मालय, कतरे में पड़ी आजादी, जब तक की जान लड़े हो, फिर भी बंदूक उठाई, संगीन पर धर कर माथा, सोए अमर बलिदानी, जब न पड़े उनकी जरा याद करो कुर्बानी. वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद जरा याद करो कुर्बानी. आणि त्याच्या पुढे एक सांगतो बरं का तुम्हाला मी अजून. आपण फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम दाखवत असतो, पण आज एवढी थंडी इथं आहे ना, इथे फार तर फार 18-19 टेम्परेचर असेल, पण -52 डिग्री सेल्सिअस तापमानात सियाचीनला
वरती बर्फावर आमचे जवान या ठिकाणी ड्युटी देत आहेत. सियाचीन सारख्या प्रांतामध्ये कुठे जिथे हेलिकॉप्टर त्यांना नेऊन सोडतं आणि तिथे ते राहत आहेत. पाणी सुद्धा बर्फ गरम करून प्यावं लागतं. अशा अवस्थेत राहत आहेत. म्हणून एक चूक जर छत्रपती संभाजी महाराजांकडून घडली असती, एक, ज्या वेळेला संभाजी महाराजांवर अत्याचार सुरू झाले त्यावेळेला काही अशी शहाणी सुरती माणसं सांगत होती, बाबा अरे लेकरा ऐक, हे नको करू, तू काय पाहिजे औरंगजेबाला देऊन टाक, कमीत कमी जीव वाचल तुझा. आणि एवढंच काय, औरंगजेब आहे त्या स्वराज्यापेक्षा 5 पटीनं मोठी जहागिरी देण्याकरता तयार आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी मनात विचार केला होता की कदाचित मी सोडल्यानंतर औरंगजेब जिवंत जाईल, मला सोडल्यानंतर. जर माझं बलिदान या ठिकाणी झालं तर माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून संभाजी जन्माला येऊन औरंगजेबाचे लचके तोडून त्याची कबर महाराष्ट्रात गाडल्याशिवाय राहणार नाही. संभाजी महाराजांनी हे ओळखलं होतं. लोक म्हणत होती, अरे ऐक बाबा, आणि 2च प्रश्नाची उत्तर द्यायची होती. मेरे कौन कौन से सरदार तुझको शामिल है थे, मेरा बेटा अकबर कहाँ है और तुम्हारे स्वराज का खजाना कहाँ है, एवढी उत्तर द्यायची होती. जे पाहिजे ते मिळणार होतं, पण नाही झुकले, नाही वाकले. जी जीभ मुजरा म्हणायला तयार झाली नाही ती छाटून टाकली. जे डोळे झुकले नाही त्या डोळ्यामध्ये तापलेल्या सळ्या घातल्या. अरे काटा पायात घुसला तर 8 दिवस पाय धरून बसणारी माणसं आम्ही कशा यातना सहन केल्या असतील त्या संभाजी राजांनी. जिवंतपणी पकडीनं नख ओढली जावी, कातडी सोडली जावी, 40 दिवस लचके तोडले जात होते. यातना छत्रपती संभाजी महाराज सहन करत होते, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये संभाजी महाराज धर्मांतराला तयार झाले. तर एक चूक छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली असती तर तुम्हाला सांगतो, आज तुम्ही आम्ही हे कीर्तन ऐकत नसतो. त्याच्याही पुढे एक सांगू तुम्हाला, या स्वराज्यासाठी, या मातीसाठी लढावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, आणि या मातीसाठी मरावं कसं हे माझ्या शंभू राजानं शिकवलं, हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. म्हणून ना धर्माचा विसर व्हावा, ना ईश्वराचा विसर व्हावा, ना देशाचा विसर व्हावा. तुकोबनाथ महाराज इथे म्हणतायत, अरे तुला दुर्लभ नरदेह प्राप्त झालाय ना, पण तू त्याला विसरलास. अभंगाचं पहिलं चरण, नरदेह दुर्लभ पावला, नरदेह दुर्लभ पावला, नरदेह दुर्लभ पावला, नरदेह दुर्लभ पावला.
सुख मानिले संसार सुख मानिले संसार सुख चला नाथ महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ पावला प्राणी देवासी विसरला. माणसाला हा नरदेह दुर्लभो मानुषो देहो देहिनाम शनुभंगुरः तत्रपि दुर्लभम म्हणणे वैकुंठम प्रिय दर्शनम. म्हणजे 3 गोष्टी दुर्लभ आहे. पहिली गोष्ट मनुष्य शरीर मिळणं दुर्लभ आहे. ते मिळाल्यानंतर भगवत प्राप्तीची इच्छा निर्माण होणं दुर्लभ आहे. आणि ती इच्छा निर्माण झाल्यानंतर तसा योग्य सत्पुरुष भेटणं हे त्यावरूनही दुर्लभ आहे. आणि मग नाथांना जे दिसलं की लोक देवाला विसरले आणि विसरून काय झालं, जन तरी देखे गुंतले प्रपंची, जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण त्याचे त्यासी नाही, स्मरण त्याचे त्यासी नाही, जन तरी देखे गुंतले प्रपंची, जन तरी देखे झालं. तुम्ही टाळ्या वाजल्या आणि तुम्ही आरडून आरडून मरायची वेळ आली. पण निवळ आपले भेटी भेटी पाहून राहिले. कोणी वा म्हणा, कोणी टाळ्या वाजविना. मी निवळ आपलं म्हणूच राहिलो. दिनकर अण्णालाय मा देख होत नाही, ऐक नाही, देख होत दाखवणारा माणूस आहे म्हणून आमचं जमत, ऐक नाही. आता हे नेहमीची सवंगडी आहे, ऐक नाही. नेहमी कार्यक्रमाला याला म्हणजे सप्ताह असेल, पुण्यतिथी काय. आता ऐका, ही अवस्था अशी झाली, समाज एवढा प्रपंचात गुंतला. काही लोक म्हणते मरायला सवड नाही हो. मग आता मला सांगा, मरण आल्यावर का मला पुढं पाठीन का? आणि कोरोनात उखाडला असता मग. बरं, संसारात गुतला, एवढा गुतला. ज्ञानोबराय म्हणतात, 600 करीशी प्रपंच दिननिशी. देवानं तुझं काय घोड मारलं, एक नाही. हरीशीनं भजशी कवन्या गुन्हे. पण झाली गंमत काय, तो संसारात सुख शोधतोय. पण संसारात सुख मिळत कसं नाही ते सांगतो. तुम्ही अगदी 75 वर्षाचं म्हातारं बसलेलं असू द्या, फक्त सहज म्हणायचं, तुमचं बरं आहे बाबा. ते म्हातारं बसले म्हणून, मग भाऊ तुला काय रोग आला, म्हणजे याचं बाहेर निघलं का नाही निघलं. म्हणजे 75 वर्ष संसार करून जर हा एवढा तळतळेले, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून संसार ही अशी गंमत आहे पहा, जे रिंगणात आहे ना त्यांना बाहेर पडावं वाटत, जे बाहेर आहे ना त्यांना मध्ये यावं वाटत. अशी गंमत आहे पहा. म्हणजे लईच कठीण काम आहे ते. संसार म्हणजे काय, लई मोठी गोष्ट नाही. संसार म्हणजे 3 सेंट आहे फक्त. किती सेंट? 3 सेंट. लग्न झाल्यानंतर पहिले 6 महिने नवरदेव नवरीच्या खोलीत तुम्ही जा, तुम्हाला फक्त अत्तराचा वास येईल, शेंटचा वास येईल. हे जास्तीत जास्त वर्षभर त्या खोलीत शेंट, अत्तर, परफ्यूम, आहे का नाही, सगळं जिकडे तिकडे वातावरण, मेकअप, अमुक धमुक तमुक समूक. आणि त्याच्यानंतर एखादं झालं आणि तुम्ही त्या खोलीत गेले
का ती धुडून पुढं ते चांगलं कळतं होईपर्यंत तुम्हाला हागला 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 मुतलं 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 धरा 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 भरा 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 पुसा 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 पुसा. त्या खोलीत तुम्हाला फक्त मुतरीचा आणि हागण्याचाच वास येईल. तुम्हाला सारे वाळते वाळत दिसतील. जास्तीत जास्त वव्याचा धूर तिथून पुढं तेवढाच वास. असं फक्त जास्तीत जास्त 5-6 वर्ष होईपर्यंत. आता जास्त दिवस नाही राहिले कमरन हे दुखायला. 30 वर्षाचे कुठं झाले का तिथून पुढे त्या खोलीत घुसा तुम्हाला कायम झंडूबामचा वास येणार. ओ ई आ ओ तुम्हाला तर लक्षच द्यायला वेळ नाही. माझं ते गुडघ्यात दुखतो, माझं कंबरात दुखत, इथं मानत दुखती, माझ्या टाचाच दुखत. लव झेंडूबाम, नुसता झेंडूबामचा वास. त्याच्यापेक्षा वेगळे वासच नाही. तुम्ही म्हाताऱ्याच्या खोलीत जा आणि घुसा आजच्या दिवसात, तुम्हाला गपकन झेंडूबामचा वास येईल. आता इथून तुम्ही घरी गेले किंवा कोणाच्या घरी जरी गेले आणि घरात घुसले, तुम्हाला या 3 वासापैकी वास आला रे आला का तुम्हाला मै आठवण होणार. बाकीचं काही असू नाही तर नसू. तुम्ही म्हणणार बाबा म्हणले तर सत्य आहे बाबा. हे तुम्ही शेंटचा वास आला का तुम्ही समजून चालायचं वर्षाच्या आतच लग्न होईल. तुम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही. आता हे आमचे अनुभवाचे परिणाम आहे, दुसरं काय सांगायचं. या 3 शेंटच्या पुढं वास नाही. बरं गंमत अशी आहे, लग्न झालं का तुम्हाला खरं सांगतो बरं का, लग्नाच्या अगोदर पोरग आई बापाच्या लय आज्ञेत. लग्न झालं का त्याचं प्रेम कोणावर जातं, बायकोवर बरं का. म्हातारा म्हातारीचं कोणावर राहतं, पोरावर. आणि पोराचं कोणावर राहतं, ते बायकोवर. पहा तुम्ही कुठून आला का, ती कुठं गेली, ती कुठं गेली. एक दिवस आला, आईला म्हणे, ए आई ती कुठे रे. आई म्हणे तुला काय करायचं, काय करायचं म्हणजे, अरे ती कुठे आहे. ती म्हणे मी नाही सांगत. ती कुठे आहे, ती म्हणे मी नाही सांगत. ती कुठे आहे, ती म्हणे नाही सांगत. जाय काय करायचंय तुला. म्हणे पाणी प्यायचंय. पाणी प्यायचंय. मग लग्नाच्या अगोदर तीच होती तुला पाणी द्यायला. तुम्हाला गंमत सांगतो, एकदा मी पांडुरंग देवळात दर्शनाला गेलो. आमच्या गावातल्या दर्शन करीत होतो. सकाळी सकाळी 5-25 म्हातारे येऊन दर्शन करून बसले होत्या, 60च्या 70च्या. आणि तेवढ्यात माझ्या कानावर एक वाक्य आलं, बरी वागती का अजून तशीची. मी लगेच डोळे बंद केले. मी म्हणलं लय मोठं भांडवल आहे गडे भाऊ. आता हे ना हे आपल्याला काय अभ्यासाला वेळ भेटत नाही. आता हे थोड्या वेळ डोळे बंद करून उभे राहू. पांडुरंगाला म्हणलं भाऊ राहू दे भाऊ, आम्ही जास्त वेळ काय राहत नाही, पण आजच्या दिवस राहू दे. डांगऱ्या काय बोलते मला ऐकू दे, हे का नाही. मग ती म्हातारी दुसरी आता दर्शनाला आल्या ना घरच्या पंचायती, बरी वागती का अजून तशी. ती दुसरी म्हणे कायची आली बरी वागती, नुसती उचनाप करून चालू. आपण काय कष्ट केले बाई, या पदीला आल्या. आता या झाल्या राण्या. आपण नाला बिल्डिंगचे काम केले, पाठीशी पोरं बांधू बांधू मोठा हाकल्या, आणि या झाल्या ग राण्या. माणसाला बुळसक विचारते नाही, खाय घे का, त्या उठा का, त्या बसा का, आंघोळीला पाणी द्या. दुसरी म्हणे पाट नाही घाशीत का, म्हणे आंघोळ पाठ घाशी ती, आंघोळीला पाणी देत नाही तर पाठ घासायचं काय घेऊन बसली. तो 1 दिवसाचा बळा तर आपला बळच धुती लोकाच्या लाज काज. ती दुसरी म्हणे मग सासऱ्याला जरा समजून सांगायला हवा, म्हणजे हिच्या नवऱ्याला आणि तिच्या सासऱ्याला. ती म्हणे त्याला मॅच कवा आयुष्यभर जमून नाही दिलं, आता सुना कायला जमून देणार. ही तेवढी डेंजरस होती ना. ती म्हणे मॅच त्याला कवा जमून नाही दिलं, तर आता सुना काय जमून देणार आहे. मग म्हणे मग पोराला सांगायला हवा. ती म्हणे पोराला बाया 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 म्हणून तिथे तो गोड पेंट खातो.
त्याला तर पक्का बैल करून ठेवला. इकडून आली का ती कुठं, तिकडून आली का ती कुठं. नुसतं त्याच्या तोंडात मी म्हणलं एक दिवस म्हणलं भाऊ अरे लोणचं घालतो का तिचं लोणचं. म्हणून तिच्या बापाला समजून सांगायला म्हणजे ते काय तो काय नेऊन आणायचं सोडायच्या लायकीच आहे. तिच्या आईचं बाई तिथून तर खरी मेक आहे, आई तशी लेक आणि घोडी तशी मेक. काय सांगावं बाई म्हणे 4 टाइम फोनवर माग जाऊन काय कोचकोच 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 कोचकोच. त्याच्या कानात फोन बिजू घालेले बाई काय बोलत राहती. एखादीचं मडकं जर मडक्याचं तोंड असतं तर फुटलं असतं बाई. तिचा सारखा कानात फोन बिजू घालेली. ती दुसरी म्हणे तो कसा आहे, ती म्हणे तो तसा मा घरोघरी मातीच्या चुली. मग काय करते आता. मी म्हणलं मिटलं आता चला पुढे दर्शन घेऊ. हा संसार आहे महाराज. आणि या संसारामध्ये मनुष्य सुख मानतो, परिणामी जावोनी पड संसारातलं सुख कसं आहे ते सांगतो. खरूज होते ना अंगाल, खरूज. खरूज माहिती तुम्हाला? खरूज. अरे खरूज आहे, खरूज ना, खरूज खरूज. ते खरुजीचं काम कसं असतं माहिती का? ते खाजवताना लय गोड लागत खाजवणाऱ्याला, आणि खाजून झाल्यावर अशी निबार आग सुटते ना, लय भयान आग सुटते. खाजवताना लय मजा येते त्याला. म्हणजे ज्याला खरूज होऊन जाईल त्यालाच कळत बरं काही. तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही सांगून राहील तुम्हाला झाली होती गोवा. लोक तिथं डोकं लावायला द्यायचे नाही, लोक लय पुढचे. पण खरुजीचं कसं आहे, खाजीला का खाजवताना लय मजा येते. खाजून झालं ना निवार आग होती सन 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 सन. तसं संसारातलं सुख आहे महाराज. मग नाथ महाराज सांगतात तुमचा हा जो संसार सिंधू आहे, सिंधू म्हणजे सागर, ऐका नाही, या सिंधू सागरातून मुक्त करणारा जो आहे ना तो भगवान दत्तात्रय आहे. कारण तो ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे एकत्रीकरण आहे. अत्री, ज्यांच्याकडे 3 नाही, सत्व रज तम या तिन्ही गुणातीत जे आहे, अशा त्रिगुणातीत असलेल्या अनसूया, अन म्हणजे नाही, जिची दुसऱ्याबद्दल मनामध्ये कधीच वाईट भावना नाही, तिचं नाव आहे अनुसूया. अशाच्याच पोटी हे भगवान दत्तात्रय येतात. आणि प्रथमतः हे पत्न्यांच्या आग्रहावरून तिचं सत्व घेण्याकरता आले. आणि सत्वामध्ये काय मागितलं तर नग्न अवस्थेमध्ये भोजन मागितलं. सत्व का हरण करायचं, तर या तिन्ही पत्न्या ज्या स्वतःला श्रेष्ठ समजत होत्या, त्याच्यामध्ये माता पार्वती होती, माता लक्ष्मी होती, माता शारदा होती. ह्या सगळ्या श्रेष्ठ समजत होत्या. आणि अत्री महाराजांच्या आश्रमामध्ये हे त्रिदेव भिक्षा मागण्याच्या निमित्ताने आले. आता अशी पतिव्रता ही जगाच्या पाठीवर, लक्षपूर्वक ऐका बर का, फक्त हिंदुस्थानामध्येच जन्माला येते, जगाच्या पाठीवर कुठेच जन्माला येत नाही. कारण मी नेहमी सांगत असतो की जगातली सर्वात श्रेष्ठ नारी आमच्या हिंदुस्थानामध्ये जन्माला येते.
जगातल्या लोकांकरता आश्चर्य आहे की एक बाई एका पुरुषाबरोबर एकनिष्ठ राहूच कशी शकते. पण तो पती असतानाच नाही, पती गेल्यावर पण जरी कायद्यानं तिला परवानगी दिलेली असली तरीही ती विवाह करत नाही. ती काय करते, ती म्हणते नाही त्यांच्या लावाने कुंकू लावून राहता आलं इथून पुढे तर मी बुक्का लावून राहील, पण मी त्यांचीच म्हणून राहील. अशी महान पतिव्रता नारी या ठिकाणी माझ्या हिंदुस्थानामध्ये जन्माला येते. एवढंच कशाला, आपल्या पतीचे गेलेले प्राण परत माघारी आणणारी नारी माझ्या हिंदुस्थानामध्ये जन्माला येते. म्हणून इथे स्वामी विवेकानंद जन्माला येतात, म्हणून इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. कारण भूमीचे मार्द जमिनीतून निघलेला कोंब किती कसदार आहे याच्यावरून जमिनीतली ताकद ठरते. तसं या देशात जे युगपुरुष सत्पुरुष क्रांतिकारक जन्माला आले यावरून आमच्या माता भगिनींची कूस किती पवित्र आहे ते ठरतं. विठाला विठाला आणि म्हणून मी शिवाजी महाराज तुम्ही जन्माला या असं कधीच नाही म्हणत. मी नेहमी म्हणत असतो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब तुम्ही जन्माला या. ज्या दिवशी प्रत्येकाच्या घराघरामध्ये जिजाऊ माँसाहेब जन्माला येईल त्याच दिवशी प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला असं वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावे पण आमच्या घरात नको, शेजारच्या घरात आले पाहिजे. आमचा बाळ्या बाबड्या दिवसाच्या दिवस मावळण्याच्या आत आमच्या घरी आला पाहिजे. भाऊ आज लाईट जाणार आहे लवकर ये बर का. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं वाटत असेल तर जिजाऊ आऊसाहेब अगोदर जन्माला आली पाहिजे. अक्षर तीनचे शी वा जी, एका अक्षरात रामायण भरलं. ऐका माझ्या माता भगिनींनो, काय काय भरायचंय, काय शिकवायचंय. एका अक्षरात तिनं रामायण भरलं, एका अक्षरात तिनं महाभारत भरलं आणि तिसऱ्या अक्षरामध्ये शिवभारत साठवलेलं आहे. म्हणून आज हिंदू धर्मियांकरता जेवढं रामायण महत्वाचं आहे, जेवढं महाभारत महत्वाचं आहे, तेवढं शिवभारत सुद्धा महत्वाचं आहे. कारण शिवभारत जर आमच्यामध्ये उतरलं नाही तर आजही आमचे लचके तोडणारे परकीय आक्रांतांचे वंशज गप्प बसणार नाही. म्हणून या ठिकाणी अशी महान पतिव्रता अनुसया जिनं या त्रिदेवांना अभिमंत्रित पाण्यानं लहान केलं आणि मांडीवर घेऊन स्तनपान करून या ठिकाणी पाळण्यामध्ये झोपवलं. या तीन देवी येऊन अनुसयाचं दर्शन करतात. आपल्या पतींना नेताने ते त्रिदेव प्रसन्न होऊन सांगतात की हे अनुसये, आम्ही तुझ्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश तुझ्या पोटी जन्म घेणार आहोत आणि दत्त या रूपाने आमचा अवतार या ठिकाणी असेल असे भगवान दत्तात्रय संसार संसार सिंधू सार संसार सिंधू संसार सिंधू संसार सिंधू तारक संसार सिंधू तारक संसार सिंधू
सिंधुशी तारक स्वामी दत्तराज एक. आता वारकरी संप्रदायाचं कसं आहे बरं का, लक्षपूर्वक आहे का. नाथ महाराज जे होते ना ते दत्त संप्रदायाचे. माऊली ज्ञानोबराय जे होते ते नाथ संप्रदायाचे. आणि तुकोबराय जे होते ते चैतन्य संप्रदायाचे. या तीनही संप्रदायाचा त्रिवेणी संगम म्हणजे वारकरी संप्रदाय. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी महाराज यांनी स्वतः नाथांना भगवान दत्तात्रयांची भेट घडवून दिली होती. आणि म्हणून या भागवत धर्माच्या पताकेमध्ये जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत. मग असे जे भगवान दत्तात्रय आहे, नाथ महाराज म्हणतात ज्याच्यामुळे माझं भव दुःख हरण झालं. भव दुःख म्हणजे जे जीवाला पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण आहे, ती जी भवार्णवाची वार्ता आहे. कारण जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख हे दोन दुःख सर्वात मोठे आहे. जन्माचं म्हणजे आईच्या पोटामध्ये काही झोपायला गादी आहे का, टेकायला तक्क्या आहे का, फॅन आहे का, गादी आहे का, लोड आहे का, काय आईच्या उदरामध्ये काय. आता इथं थंडी वाजली म्हणून आपण पांघरलो आहे का नाही. तिथं काय काहीच नाही, एसी नाही, फॅन नाही, तक्क्या नाही, गादी नाही, लोड नाही, काहीच नाही. 9 महिने 9 दिवस उकडून या 9 मास उदरी जन्मो जन्मोनी मरती. आणि मरणाचं दुःख, दुःख किती भयाने. तुम्ही फक्त मरून पहा एखाद्याला मर म्हणून, पण त्याला खरं वाटलं पाहिजे. भेटलं त्याला म्हणजे कस काय, बरं आहे का, काय चाललं मग, कस काय, थंडी वगैरे जरा जास्तच पडली. बोलता बोलता सहज म्हणजे का रे तू मरा ना का बरं रे. बरं तर बरं म्हणून, ए तू मर, तुझ्यावर 60 डबे राखेल, तुझ्यासारखे 56 पुढे घालीन मग मी मरण. मर म्हणा, सहन करता का, नाही करत. बरं त्याच्या पुढे जाऊ द्या, अजून सोपं करून सांगतो तुम्हाला. मी मरतो म्हणून पहा घरात, फक्त घरच्यांना खरं वाटलं पाहिजे म्हणायचं. मी आता लई वैतागलो, माझ झालं हे तन 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 वन वन, इकडे जाय तिकडे जाय, हे काम कर ते काम कर, हे असं वागत होतो तसं वागत, याचं असं बोलणं त्याचं तसं बोलणं. त्याच्यापेक्षा आपलं आपलं आहे ना, मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून टाकतो काहीतरी, असं 2-4 वेळेला म्हणलं ना, घरची लगेच मीटिंग बसवणार. मोठे दाटी पाहुणे बोलून घेणार. ते म्हणतील याला समजून सांगा, यो मरायचं म्हणून राहिला. मग ते लगेच समजून सांगणार. म्हणतील भाऊ असं कमून बोलवतो, भरल्या पुरल्या घरामध्ये काय देवानं कमी केलं तुला, अशी सोन्यासारखी बायको आहे, कशी ना, आम्ही गोड 2 लेकरं आहेत, पोटापुरती शेती आहे, कसा 150 क्विंटल कापूस जातो, कसंही पोटापुरतं दिलंय देवाना. लोकाला तर काहीच नाही रे. असं भरल्या पुरल्या घरात अबोधर बोलू नये. म्हणजे मी मरतो म्हणलं सहन करत नाही, दुसऱ्याला मर म्हणलं सहन करत नाही. मरणाला किती घाबरतो आपण. लोक 10व्याचं सुद्धा खाती नाही, 10व्याचं, ते त्याच्यात येऊन बसत का. बरं तुम्हाला सांगतो, अंत्यविधीच्या वेळेला तुम्हाला सांगतो सगळं देते बरं का. ते म्हणते बाबाची काठी द्या, बाबाची गादी द्या, बाबाची उशी द्या, बाबाचे कपडे द्या, बाबाचे धोत्र द्या, बाबाची बंडी द्या, बाबाचे चिलीमय द्या, बाबाचं गाडगय द्या, बाबाचं मडग, काय जे बाबाचं असेल ते समज देऊन टाका. किंवा म्हातारी जर असली तर म्हातारीच्या सगळ्या साड्या देऊन टाका. सगळंच काही ठेवू नका ग. दुसऱ्या बाया सांगा द्या, चिंदूक सुद्धा ठेवू नका, जाऊ द्या सगळं. मी काय म्हणतो, जे घरात सोनं ठेवेल राहत त्याला सुतक नाही राहत का, हो है की नाही. सोनं सोनं घरामध्ये ठेवेल राहत, सोनं कुठं ठेवलं राहत. शेवटच्या दिवशी 13व्याला त्याचं वाटप राहत. तो कार्यक्रम मात्र दार लावून राहतो बरं का. म्हणून मी सांगत असतो बरं का, आपल्याकडे जे सोनं आलेलं आहे ना ते सगळं मड्यावरून आलेलं आहे. कुठून आलेलं आहे, मड्यावरून. म्हणजे मडे ट्रान्सफर होत राहिले, सोनं त्याचे. कळलं का नाही कळलं काय माहिती. काहींना आत्ता कळेल, काहींना उद्या कळेल, काहींना कळायचंच नाही. हिच्या लेकी कुंतीच्या लेकीला, हिच्या लेकी कुंतीच्या लेकीला. अहो 13व्याच्या दिवशी मनी वाटून घेतल्याशिवाय पोरी निघत नाही.
सोनं वाटून घेतल्याशिवाय. आमच्याकडे पुरी 3 पदर 4, चौथा पदर त्यांनी तोडून वाटून घेतला भाऊ. किती घाबरते मरणाला माणसं. ते दहाव्याचं खात नाही. एकदा असंच काय झालं बरं का, विक्रम महाराज कुठे, विक्रम महाराज, हा विक्रम महाराज, काय झालं एकदा मला 10व्याचं प्रवचन होतं संगमनेरला, आणि तिथून मला पुण्याला जायचं होतं पुढं परत. आता सकाळी 9:30ला प्रवचन संपलं, 9:30-10ला. आता तिथून डायरेक्ट निघायचं होतं ना पुढं. मध्ये कुठं नाश्त्याला यायला त्याला वेळ नव्हता. म्हणलं आपलं आता इथं मसाले भात आहे मस्त गरम गरम, बुंदी आहे, आणि मी आपलं स्टेजवर बसलेलो, आणि मग तिथं पोरं वाढीत होते. मी ते पोरांना म्हणलं आणा रे इकडं. ते पोरं आले घेऊन. त्यांनी पत्रवाळीत मसाला भात बुंदी आणली. मी आपलं कसं ना मी खायला लागलो. नेमके माया पुढं 5-25 न खाणारे बसेल होते. त्याच्यातले एक जण आलाच भाऊ, त्याला फक्त, आणि लोकांचं कसं आहे, त्यांना फक्त बाबा सापडला पाहिजे काचाट्या, कारण तोलाही बोलतो कीर्तनात, मग त्याला धरायचा राहतो. आता ते थोडं आत्रबच होत, ते आलं माझ्याकडे, आलो महाराज. मी आपलं खाता खाता गरीबावानी वर पाहिलं, म्हणलं आता ह्यो कोण आला भाऊ, आपलं काही झालं काय बा आपल्या. मी म्हणलं काय म्हणता माऊली, काय झालं, काय करून राहिले, एवढं ज्ञान पाजलं 1 तास तुम्हाला, आम्ही एवढं विद्वान समजलं होतं, खुशाल सुतकाच खाऊन राहिले. म्हणलं सुतकाच खाऊन राहिले, म्हणलं खाऊन राहिलो बा, खाऊ नाही, म्हणलं खाऊ नाही, कोण म्हणलं तुम्हाला, म्हणे आमच्या गावातले ब्राह्मण गुरु म्हणले खायचं नाही, गुरु म्हणले सुतकाच राहत ते. मी त्याला म्हणलं बावळाटा, तुला काही आकलीचं भाग आहे का, सुतकाच्या पैशावर ब्राह्मणांनी बिल्डिंगी बांधल्या, पोरं कलेक्टर केले म्हणलं. तो असाच बिगर बुंदीचा मसाले भाताचा मर म्हणला तसा उपाशी तापाशी, तुला 2 घास खाल्यानं रोग उठल. तिथं वाहिलेले ₹1-2 त्याला सुतक राहत नाही का. बरं कीर्तनकार महाराज 10व्याचं प्रवचन करतो बरोबर, आणि त्याला जर म्हणलं जेवण करा, सुतकच चालत नाही, ते पाकिट बरं चालतं सुतक. आता ते पोरकाच देतो ना, त्याचेच पैसे राहते ते, मग त्या पैशाला नाही सुतक. आता हे उगा आपलं वजन आणि ते काही पण घेणं नाही देणं नाही, आहे की नाही. हो माणसं मरणार लय घाबरती. स्मशानभूमीत तुम्ही असं माणूस पाहिला का बुवा, निवांत बसलेला एखादा एकदम, आणि आपण त्याला विचारलं का हो तुम्ही इथं स्मशानभूमीत बसले, तो नाही काय नाही, ते गावातले भाकास लागून राहिलं, आहे की नाही. हे स्मशानभूमीमध्ये जरा बरं आहे, मडे जळा त्या वेळा त्या लोक इवळा त्या, आहे की नाही, जरा करमत जरा इथं लोक इवळल्यावर याच्यावर त्याच्यावर. पाहिला कोणी माणूस तुम्ही, नाही. स्मशानभूमीला घाबरते लोक, जात सुद्धा नाही त्याच्या. अमावस्याच्या दिवशी तर स्मशानभूमीच्या जवळून सुद्धा जाती नाही. अरे बावळटो, जीव जातो घरात. मनोज महाराज, जीव जातो घरात. जिथं मातीची इल्ले वाट लावली त्याला घाबरते तुम्ही, किती येड्यापाना आहे. जीव कुठं जातो, कुठं गेला, घरात गेला, घाबरते कायला, स्मशानभूमीला घाबरते. आणि म्हणून राष्ट्रसंत तरुण सागरजींनी एक वाक्य बोललेलं आहे की लोकांनी स्मशानभूमी बाहेर बांधल्या आणि मंदिर गावाच्या मधोमध बांधले. उलट करायला पाहिजे होतं, मंदिर गावाच्या बाहेर पाहिजे होते, स्मशानभूमी गावाच्या बरोबर मधोमध पाहिजे होते. जाणारे येणारे अशा वर्दळीच्या ठिकाणीच. का बरं माहिती का, मडे जळताना पाहिल्यानंतर याच्या डोक्यात आलं असतं काय, किती बांधकोर एक दिवस ईदच येऊन जळणार, किती कुटाळ्या कर एक दिवस ईदच जळणार आहे, किती कम आज महिना कर एक दिवस ईदच येऊन जळणार. म्हणजे माणूस जागेवर उभा राहिला असता, म्हणजे मृत्यूचं एवढं भय आहे माणसाला. आणि महाराज सांगतात तुम्ही जर दत्त भगवंताची कृपा झाली तर, एवढं प्रमाण मात्र मी सरळ म्हणून घेतो बरं का, वेळ जास्त झाल्यामुळे. संसार सिंधूशी तारक स्वामी दत्तराज एक, त्याचे नाम
दत्तात्रयाचे नाम आठविता चुकली भवार्णवाची वार्ता विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा बरे दोनच हार जास्त नको या हारांनी राजीव गांधीचं लय अवघड केलं होतं हा ना बरोबर आहे की नाही? तर भगवान दत्तात्रय तुमचे जे मनोरथ आहेत ते पूर्ण करतात पण मनोरथ सुद्धा योग्य असावेत एक लक्षात ठेवा मनोरथ करताना काहीतरी योग्य मनोरथ असावे अन्यथा व्यर्थ मनोरथ काही कामाचे नाही 3 मित्र बसले होते शेवटचं उदाहरण सांगतो आणि आटपून घेतो 3 मित्र बसले होते विक्रम महाराज तिघ जण बसल्यानंतर बसले ते पार्टीलाच बसले होते आणि बसल्यानंतर थोडे गरम झाल्यानंतर थोडे टाईट झाले आता तिघ जण होते ते तिघ जण आणि येऊन संपलं त्यांचं संपल्यानंतर ते निघले घरी जायला घरी चालल्यानंतर मग एक जण म्हणे तू मी जरा रॉंग आहे म्हणे तू पुढं होय म्हणे दुसरं म्हणे मग आपल्याला काही नाही होत म्हणे तू माझ्या मागे चालू बरोबर तुला व्यवस्थित नाही तिघ जण चालले आपले झांजडत नेमकी रस्त्याच्या कडाला त्यांच्या एक आड होता गावाच्या बाहेर बसली होती जवळ आड बाजूला आड होत आता हे पेलच गेले त्या आडात डोकलं आता आडात डोकल्यानंतर काय झालं पौर्णिमा होती चंद्राचं प्रतिबिंब त्याच्यात दिसलं एक जण लगेच दुसरं म्हणे अरे चंद्र तर आडात पडला म्हणे दुसरं म्हणे मग बाया चतुर्थी कशी सोडणार आपल्या हा प्रश्न गंभीर आहे का नाही तिसरा म्हणला या बघा चतुर्थी तशी सुटत नाही आपल्या बैलांना अडचण आली आणि चंद्र आडात पडला हे गावाला सुद्धा कळतं का म्हणे आपण 3 जण चंद्राला वर काढू परत पटवून देऊ निघली ती तुम्ही येत थांबा मी गळ घेऊन येतो घरी गेले एक जण त्याच्या घरी नाडा होता गळ असतो गळ माहिती ना तुम्हाला चारी बाजूला त्याला अशा आणकुच्या असतात गळ आणला त्यांनी टाकला तर आडात टाकल्यानंतर खाली ना एक पायटा होता त्या पायट्याला तो गुतला
हलवता तो गुतल्याबरोबर आहे ना तो लागला बरं का अर चंद्राला सापडला. दुसरं म्हणे आता सोडू नको. तो म्हणे एक ना मी कस काय धरून तुम्ही दोघं पक्क ओढा माग जोरात. त्यांनी तिघांनी ताकद लावल्यानंतर जे तुम्हाला सांगतो तिथून आटी निसटली का नाही ती डायरेक्ट 4 जण उतने पडली. उतने पडल्यावर त्यांना आबळा चंद्र दिसला. अरे वा जसा निघला तसा डायरेक्ट वर गेला. याचा अर्थ असा आहे आपल्यावर देवाची कृपा आहे. कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. पण तो म्हणे जर कृपा आहे तो देव प्रसन्न झाल्यावर तू काय मागणार? तो म्हणे मी 1000 चिंचेची झाडं मागेन. किती? 1000. आणि प्रत्येक चिंचेच्या झाडाच्या पानाला आहे ना 500ची नोट मागेन. दुसरा म्हणला काय डोकं राव. तो म्हणे मग तू काय मागशील? तो म्हणे मी देवाला म्हणन याची जी 1000 झाड आहे ना 500च्या नोटा पानाला आहे प्रत्येक कापून टाक तोडून टाक. त्याच्या लाकडापासून कपाट कर. त्या पैशाचे बंडल बांधून त्या कपाटात घालून त्याला कुलूप लाव. त्याची चावी माझ्याकडे देऊन तू दुसरा म्हणला असं आहे का? तू माय पुढचं माग 3 नंबरचा म्हणे तू काय मागणार? तो म्हणे मी काय मागू म्हणे मला आठवलं योग्य मागत म्हणे व्यवस्थित मागणार म्हणे मी देवाला असं मागन देवा मला मरण दे. आणि 2 नंबरचं जो होतं ना याच लगन होऊ दे. आणि याच लगन झाल्यानंतर मला पुनर्जन्म याच्या पोटातून दे. आता मला सांगा हे काही मनोरथ झाले का? मनोरथ कोणता असावा? तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती. काय मागावं? तर आम्हाला ईश्वर कसा भेटेल हे मागावं, हे मनोरथ ठेवावं. आम्हाला संत कसे भेटतील हे मनोरथ ठेवावं. आम्हाला भगवत भजन कसं घडेल हे मनोरथ ठेवावं. आणि तुकोबाराय सांगतात हे मनोरथ भगवान दत्तात्रय पूर्ण, नाथ महाराज सांगतात हे भगवान दत्तात्रय पूर्ण करतात. शेवटचं जग ज्ञानेश्वरा
ज्ञानराज माधव